विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत. मित्रांनो, चालू घडामोडीची ही रिव्हिजन सिरीज आहे जी 2 तारखेला 2 फेब्रुवारीला कंबाईन पूर्व परीक्षा असणार आहेत. त्यामधला आज भाग 2 आहे. यामध्ये अहवाल आणि निर्देशांक हे आपण टॉपिक बघणार आहोत. मागचा व्हिडिओ टाकला होता पुरस्काराचा, महत्त्वाचे पुरस्कार. विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही तो बघून घ्या. तुमचे सर्व पुरस्कार मी त्याच्यात कव्हर करून दिले आहेत. मित्रांनो, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ही संपूर्ण रिव्हिजन सिरीज आपली चालू घडामोडी जो प्रश्नसंच आहे, जे इयर बुक आहे यावर आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले की सर पुस्तक कुठं मिळेल. तर तुम्ही ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे तुमचं महत्त्वाचं पुस्तकाचं बुक स्टॉलचं दुकान आहे, स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळतात तिथे अवेलेबल आहे. फक्त काय करायचं, हे लेक्चर बघण्याच्या अगोदर हे पुस्तक संपूर्ण वाचलं असलं पाहिजे तुम्हाला. जेणेकरून काय होईल, जेव्हा मी काही काही पॉईंट्स सांगेल तुम्हाला शिकवेल तर तुम्हाला ते क्लिक होईल. नाही हे सरांनी शिकवलं होतं, मी हे वाचलेलं होतं, तर तुम्हाला याच्यामध्ये 300 पॉईंट दिलेले आहेत, हे तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला हे वर्कबुक सांगितलं होतं, याची प्रिंटआउट काढणे आणि तुम्हाला हे वर्कबुक सॉल्व करायचं आहे. यामध्ये जे जे टॉपिक घेतोय हे टॉपिक या सगळं वर्कबुकमध्ये आहे, हे सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. बरेच विद्यार्थी विचारत होते की सर वर्कबुक कुठून डाउनलोड करायचं. स्टेप अप अकॅडमीचा ॲप आहे, त्याचं वर्कबुक म्हणून एक स्पेशल कोर्स टाकलेला आहे, तुम्ही तो तिथून डाउनलोड करा. त्यानंतर प्रिंटआउट काढा आणि हे आपल्याला लेक्चरला तुम्हाला असणं अपेक्षित आहे. चला, तर जे विद्यार्थी नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला, मागच्या वेळेस पुरस्कारावर प्रश्न झाले होते. मला वाटते एकाच दिवसात 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. हा व्हिडिओ आजचा कशा संदर्भात आहे, तर हा इंडेक्स स्वरूपातला आहे, अहवाल आणि निर्देशांक. मला कमेंटमध्ये टाका, मागच्या राज्यसेवेला कोणता प्रश्न इंडेक्सवर आला होता, अहवालावर आला होता. बरेच जणांचा प्रश्न चुकला, त्यात भारताचा क्रमांक विचारला तर मी हिंट देतो. कोणता प्रश्न विचारलेला होता तुम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आता आपण बघतोय ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. बघा, इनोव्हेशन नवकल्पना संदर्भातला अहवाल आहे इनोव्हेशन इंडेक्स. बरेचदा काय करा, आता फक्त एक चौकट बनवा करंटची. प्रत्येक याची ना आपण बरेचदा विषयाची चौकट बनवतो, तर करंटची चौकट बनवा की अहवाल आणि निर्देशांकावर आतापर्यंत कसे कसे प्रश्न आलेत. एक चौकट बनवली आपण. त्या चौकटीमध्ये लक्षात घ्या, एक तुम्हाला दिसतील भारताचा क्रमांक विचारतो त्या अहवालामध्ये. तुम्ही म्हणाल सर अहवाल हे 50-70 पेक्षा जास्त आहे, मग नेमके करायचे कुठले. तर मी जे याच्यामध्ये सांगतो ते महत्त्वाचे अहवाल करून घ्या. छान. त्याच्यामध्ये चौकटमध्ये एक लक्षात घ्या, एक चौकट जर तुम्ही बनवली अहवालाची तर लक्षात घ्या, तुम्हाला एक पहिलं की तुम्हाला भारताचा क्रमांक माहित पाहिजे, भारत, आणि पहिला देश कोणता आहे त्या अहवालामध्ये माहित पाहिजे. हे दोन आतापर्यंत कंबाईनला जे काही अहवालावर किंवा निर्देशांकावर प्रश्न आलेले आहे अशा स्वरूपाचेच प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. एक तर भारताचा क्रमांक माहित पाहिजे, दुसरं काय माहित पाहिजे तर त्या अहवालातील पहिला देश कोणता आहे, किंवा जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न काय विचारले जातील, हा अहवाल कोणती संस्था जाहीर करते. आणि खूपच त्याचं प्रमाण आयोगाचं विचारलं की एकदम ॲडव्हान्स विचारायचं आहे, तर ते विचारतील या अहवालातील किंवा निर्देशांकातील शेवटचा देश कोणता. ठीक आहे. चौकट आपली तयार झाली. कसं आहे, कुठल्याही विषयाला चौकट जर व्यवस्थित तयार झाली, तर चौकट कशी तयार होईल, तर तुम्हाला PYQचं ॲनालिसिस करावं लागेल. तर त्याची काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही, ते करायचं नाही. मी हे सगळं करूनच ही चौकट बनवलेली आहे. मग आता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 जर बघितला तर कुठली संस्था जाहीर करते, या संस्थेचं तुम्हाला नाव माहीत पाहिजे. इथं चित्र दिलंय, तुम्हाला ते व्यवस्थित स्कॅन करायचे, नंतर कंटेंट बघायचं. ठीक आहे. आता बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटना. जागतिक बौद्धिक संपदा संघटना ही एक संघटना आहे. या संघटनेद्वारे हा जो अहवाल आहे हा प्रकाशित केला जातो. मग आता चौकटीत बसवायचं आपल्याला की भारताचा क्रमांक किती आहे. हा 2024 मध्ये 39वा क्रमांक आहे. म्हणजे तुम्ही आता वर्कबुकमध्ये भरताना काय कराल, 39वा क्रमांक हे लिहायचंच आहे मित्रांनो. आपण वाचन नाही लक्षात राहत, काही गोष्टी लिहिणं अपेक्षित असतात. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना लिहिलेलं किंवा वाचलेलं आठवत नाही त्यांनी काय करा, एक सोपी पद्धत मी मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितली होती. आता तुम्ही रेग्युलर जर उजव्या हाताने लिहित असाल ना, आणि जे आठवतच नाही ते विसरून जातात, ते काय करा, तुम्ही डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण की काय झालेलं आहे, या हाताला एवढी सवय झालेली आहे की मी काही बोलत असलो तुम्ही लिहिता, पण तुम्ही फिजिकली तिथं असता पण मेंटली तुमच्या डोक्यात वेगळं काहीतरी चालू असतं. पण जेव्हा तुम्ही लेफ्ट हँडनं लिहिता, म्हणजे तुमचा रेग्युलर हँड कुठला आहे, राईट आहे, लेफ्ट हँडला आता लिहिताय तर तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेट, कारण की याला सवय नाही आहे तशी. तुम्ही हा प्रयोग करून बघा, तुम्हाला जे जे वाचलेलं आठवत नाही ते सगळं लक्षात राहील. आणि प्लीज नंतर मला कमेंट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारताचा क्रमांक पाहिला तर 2024 मध्ये बघितला तर 39वा आहे. बरेचदा आयोग काय करतो, त्याच्या अगोदरचाही अहवाल विचारतो, तर त्याच्यामुळे 2023 मध्ये भारताचा क्रमांक हा 40 आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. मग आता इतर देशांचा जर आपण विचार केला, ही जी बौद्धिक
जागतिक बौद्धिक संपदा संघटना आहे, या संघटनेने हा जो अहवाल जाहीर केला जागतिक ग्लोबल इनोव्हेशन, मग याच्यामध्ये इतर देश जर बघितले तर स्वित्झर्लंड तुम्हाला एक नंबरला दिसतील. म्हणजे चौकटीमध्ये काय आलं, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या चौकटीमध्ये काय आलं की भारताचा क्रमांक विचारला तर 39 आणि पहिला देश जर विचारला तर स्वित्झर्लंड. एवढं तुम्हाला बघा, हे लेक्चर बघितल्यानंतर फक्त एकदाच वाचायचं आहे. वारंवार तुम्ही जर सगळं वेळच चालू घडामोडीला देत असाल तर इतर पण सुद्धा विषय मोजका साचा बनवायचा आणि व्यवस्थितकरण करायचं. तुम्हाला सांगतो व्यवस्थित मार्क येते, काही काळजी करायची गरज नाही. करंट अफेअरचा साचा बनवायचा व्यवस्थित. मी जे जे सांगतोय ते रिवाईज करायचं, ते वर्कबुकमध्ये भरायचं, ते वाचायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. मग आता स्वित्झर्लंड झालं, त्यानंतर दुसरा देश आहे स्वीडन. मग जास्तीत जास्त इथं काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला, पहिले दोन देश तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड एक नंबरला आहे, 2 नंबरला स्वीडन आहे. संपला विषय. मग आता स्टॅटिकला जर अजून थोडं बघितलं तर लक्षात घ्या 1967 मध्ये जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक जो आहे या संघटनेची म्हणजे या संघटनेची स्थापना केली होती 1967 ला आणि याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे. तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स भारताचा क्रमांक 19, पहिला देश जर विचारला तर स्वित्झर्लंड. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट अतिशय महत्वाचा आहे मानव विकास अहवाल. तुम्हाला दिसत असेल मानव विकास अहवाल, मानव विकास निर्देशांक. आता हा निर्देशांक जर बघितला तर हा निर्देशांक पहिल्यांदा 1990 ला जाहीर झाला. या निर्देशांकावर जर मागच्या 10 वर्षातले प्रश्न काढले तर 4 ते 5 वेळा या निर्देशांकावर प्रश्न विचारला गेलाय आणि बरेचदा राज्यसेवेला हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर आता बघा याचे HDIचे जनक म्हणजे आता हा मानव विकास निर्देशांक म्हणजे मानवाच्या विकासासंदर्भातला हा निर्देशांक असेल. तर या निर्देशांकाचे जनक हा स्टॅटिकला प्रश्न आयोगाने विचारला होता. याचे जनक कोण आहे तर मेहबूल उल हक याचे जनक आहे. आणि हा जो अहवाल आता बघतोय हा आपण बघतोय 23 आणि 24 चा जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 चा आपण बघतोय. पण याच्यामध्ये बघताना आपल्याला दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहे की हा मार्च 2024 मध्ये जाहीर झालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारताना मानव विकास अहवाल 2023-24 असाच येईल. ठीक आहे. मग आता ही कोणती संस्था हा जो मानव विकास अहवाल ही जाहीर करते, या संस्थेचं तुम्हाला नाव माहिती असणं गरजेचं आहे. ही जी संस्था आहे ती आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण UNDP म्हणतो. ही जी संस्था आहे ही संस्था दरवर्षी हा अहवाल जाहीर करते. मग याच्यावर विचार केला तर भारताचा 193 देशामध्ये म्हणजे अभ्यास करताना याची मानव विकास अहवालाची चौकट बनवताना काय करायचं, मानव विकास लिहिला तर मानव विकास अहवाल कोण जाहीर करते तर UNDP जाहीर करते. ठीक आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कधीपासून जाहीर होते तर 1990 पासून जाहीर केला जातो. आजचा चौकट बनवताना याच्यात एकूण 193 देश आहे. तर आपण का 193 पैकी भारताचा क्रमांक किती आहे तुम्हाला लक्षात येईल 134 वा. तर 193च्या वर 134 लिहायचं. बाळांनो हे असंच लक्षात राहतं. ठीक आहे. करंट अफेअर मध्ये सगळा डाटा काय असतो हा नवीन असतो. मग नवीन असल्यामुळे काय होते आपल्या लक्षात सहसा राहत नाही. मग चौकट बनवली, UNDP जाहीर करते 1990. आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपली गोला पद्धत एवढी फेमस झालेली आहे. तुम्हाला माहित असेल माझ्या लेक्चरला ज्यांनी बघितलं असेल मी सरळ सांगितले कोणत्याही याला एकच कीवर्ड मध्ये गोला पद्धत. म्हणजे आता हा मानव विकास अहवाल तुम्हाला एवढं दिसत असेल ना. आता काय करा इथं मानव विकास अहवाल हा जरी टाकला तर आता तुम्हाला याचे 4-5 पॉईंट सांगतो तेवढे लक्षात ठेवायचे. आता बघा कोण जाहीर करते बस UNDP. कधीपासून 1990 पासून. जनक कोण आहे मेहबूल उल हक. भारताचा क्रमांक कितवा आहे 134. किती देशामध्ये 193 देशामध्ये. पहिला काय ही आपली गोला पद्धत आहे. मग यामुळे काय होते तुम्ही जेव्हा अशा मायक्रो नोट्स बनवताना तेव्हा तुमच्या फार जास्त लक्षात राहते. म्हणजे तुम्ही आत्ताही अभ्यास करताना किंवा माझं लेक्चर बघताना जरी तुम्ही अशा स्वरूपाचं लिहिलं तर तुमचं करंट हे जास्तीत जास्त लक्षात राहील. महाराष्ट्रातील 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपली बॅच केली आहे. त्यांना जबरदस्त फायदा झाला आणि तुम्हाला सुद्धा नक्की होईल. ठीक आहे. मग आता बघा भारताचा HDIचा स्कोर जर बघितला हा 0.44 आहे. आणि भारताचे वर्गीकरण तुम्हाला विचारलं म्हणजे सिंगल लाईन प्रश्न येईल. मानव विकास अहवाल 2023-24 मध्ये भारताचे वर्गीकरण कोणत्या गटात केलेले आहे तर हे मध्य मानवी विकास गटामध्ये भारताचे वर्गीकरण आहे. हे लक्षात असू द्या. का सांगतो तुम्हाला कारण की यावर सिंगल लाईन कुठेही प्रश्न फसू शकतो आणि महत्त्वाचा अहवाल आहे.
म्हणजे तुम्हाला सांगतो एक 10-15 अहवाल जी मी याच्यामध्ये घेतोय हे महत्त्वाचेच आहे. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो प्रेडिक्शन की जागतिक भूक निर्देशांक, इकडे मी तुम्हाला मागचा माझा आपल्या स्टेपअपच्या ॲपला तुम्ही जाऊन बघा, तो व्हिडिओ असेल. मी सगळे इथे अहवाल घेतले होते. त्याच्यात भारताचा क्रमांक किती होता ही रील टाकली होती. त्याच्यातला एक शेवटच्या खालच्या नंबरचा जागतिक भूक निर्देशांकावर प्रश्न होता, तो आला. मी काय सांगतो, कारण की आत्ता हे मागच्या 10-15 वर्षातलं प्रेडिक्शन आहे. कुठला तरी अहवाल फार जास्त करण्यापेक्षा चांगलं करायचं, व्यवस्थित करायचं आणि कुठेतरी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग आता हे झालं. हा गोला पद्धत लक्षात घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल या गोला पद्धतीची. ठीक आहे. मग अहवालातले पहिले 3 देश, तर पहिल्या 3 पेक्षा इथे सुद्धा तुम्हाला 2 देश तुम्हाला अपेक्षित आहे. आता हा स्वित्झर्लंड ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये सुद्धा आपण काय बघितला होता, तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये स्वित्झर्लंड बघितला होता. आणि मानव विकास अहवालामध्ये सुद्धा आपण काय बघतोय, स्वित्झर्लंड हा पहिला दिसतोय. झाली चौकट तयार. चौकट झाली पाहिजे. तुम्हाला मागाशी सांगितलं मी, मानव विकास अहवाल कोण जाहीर करते, UNDP 1990 पासून. जागतिक मेहबूल उलक कोण आहे, जनक आहे. जनक म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो किती पहिला देश स्वित्झर्लंड आहे. 193 देशामध्ये भारताचा 134वा क्रमांकाचा आहे. तर मित्रांनो 193च्या वर 134 लिहायचं. ठीक आहे. बरेचदा हे फॅक्च्युअल आकडेवारी येणं ही लक्षात नाही राहत, त्यामुळे हे लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. ठीक आहे. मग आता नॉर्वे हा दुसऱ्या नंबरला, हे तुम्हाला अपेक्षित पाहिजे. ठीक आहे. 2 झालं, पहिलं आणि दुसरं. मग आता अहवालातील शेवटचे 3 देश, आता या 3 देश जर बघितले तर 193 देशांची यादी आहे. मग 193 देशांचा विचार केला तर सोमालिया हा देश शेवटच्या स्थानी दिसतो. पण इथे बरेचदा ना कुठल्याही अहवालातील शेवटच्या देशामध्ये सोमालिया, अफगाणिस्तान किंवा दक्षिण सुदान, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक असेच काही देश दिसतात आणि आपलं कन्फ्युजन हे जास्त वाढतं. तिथे महत्त्वाचे अहवाल आहे, त्यातला शेवटचा देश नेमका कोणता आहे हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. सोमालिया हा देश आहे, हा 193वा क्रमांक आहे. बाकीचे 2 नाही केले तरी चालतं, पण हे करणं अपेक्षित आहे. मग आता तुम्ही म्हणाल हे शेवटी खाली भारताच्या शेजारील देश व त्यांचे क्रमांक दिलेले, हे करणं अपेक्षित आहे का? तर मित्रांनो बघा, राज्यसेवेला आतापर्यंत 1-2 वेळा प्रश्न आलेले आहेत. एखादा अहवाल विचारला तर भारताचाही क्रमांक नाही विचारला, पहिला देशही नाही विचारला, त्याच्यात विचारले भारत आणि भारताचे शेजारील देश आणि त्याचे किती क्रमांक आहे त्या अहवालात, म्हणजे जे भारताच्या शेजारील जे काही देश आहे यांचे क्रमांक विचारले गेले. त्यामुळे तुम्हाला सांगतो हे मी याच्यामुळे टाकलेलं आहे, हे तुम्ही फक्त वाचून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की भारताचा क्रमांक 134 आहे. मग 134च्या वर किती जण आहे आणि 134च्या खाली किती जण आहे हे अपेक्षित तुम्हाला आहे. ठीक आहे. एवढं करून जाणं अपेक्षित आहे. मग यानंतर बघा, लक्षात घ्या, मी चालू घडामोडीच्या बॅचबद्दल बोललो होतो. ज्यांना अजूनही कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नाही आहे तर त्यांनी कृपया ही बॅच अवश्य करा. का सांगतोय, हक्काने सांगतोय, त्यांना मागची बॅच तुम्ही जी केली असेल आणि या बॅचमध्ये मला विचारत होते मुलं की सर नोट्स मिळेल का, सगळं याच्यात वर्कबुक, नोट्स तुम्हाला सगळं आणि 8 तासांचे व्हिडिओ सगळे टाकलेले आहेत. काही काळजी करू नका, हे प्रेडिक्शन वाईज बॅच टाकलेले तुम्हाला नक्कीच लाभ होईल. ठीक आहे. त्यानंतरच बघा, जागतिक आनंद अहवाल, इथे काही तुम्हाला व्यक्तींचे चित्र दिसत असेल, हसून राहिले असेल. जागतिक आनंद अहवाल हॅपीनेस इंडेक्स आहे हा. मग हा 20 मार्चला जाहीर झाला 2024ला. आता 20 मार्चलाच काय झाला की दरवर्षी 20 मार्चला जागतिक आनंद दिवस असतो. काय असतो? जागतिक आनंद दिवस असतो 20 मार्चला. लक्षात घ्या, हा तुम्हाला माहित पाहिजे. आणि दरवर्षी जर पाहिलं तर 2012 पासून हा जागतिक आनंद अहवाल काय करतो, जाहीर केला जातो. चौकट बनली, लक्षात घ्या, हॅपीनेस इंडेक्स. ओके, हॅपीनेस इंडेक्स झालं तर लक्षात घ्या 12 पासून काय होते, जाहीर होते. ठीक आहे. लक्षात आलं. 20 मार्चला काय असतो आपला, काय असतो 20 मार्चला जागतिक आनंद दिवस असतो. कोण साजरा करते, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, SDSN नावाची संस्था आहे. ही संस्था जागतिक आनंद अहवाल काय करते, तर जाहीर करते. मग आता बघा, भारताचा याच्यामध्ये 126वा क्रमांक आहे, तर लिहायचं इथं 126वा क्रमांक आहे. ही आहे चौकट बेटा. कुठलाही अभ्यास करताना, कुठल्याही टॉपिकचा अभ्यास करताना चौकट व्यवस्थित बनवा. तर मी म्हणन चौकटपेक्षा गोला बनवा, दोन्ही बनवा, काही अडचण नाही. म्हणजे काय आहे ना, त्याच्या शॉर्ट्स नोट्स, एखादा कंटेंट वाचल्यानंतर त्याचं शेवटी परीक्षेला जात होतं तर शेवटी आपल्याला काहीतरी छोटंसं स्मॉल आपल्याला मायक्रो नोट्स हवे असतात वाचायला. तर हे असं हे तुम्हाला वाचता वाचता तयार करणं अपेक्षित आहे. मुलं काय करतात, नोट्स काढताना पुरं पुस्तकच लिहून काढतात, तसं होत नाही. ठीक आहे. पहिले 3 देश जर बघितले तर पहिलं देशमध्ये तुम्हाला फिनलँड दिसेल आणि दुसरा नंबर पाहिला तर हा डेन्मार्क दिसेल. ठीक आहे. स्वित्झर्लंड आपण मानव विकास अहवालमध्ये आणि ग्लोबल इनोव्हेशन मध्ये बघितला होता. फिनलँड हा देश
जागतिक आनंद अहवाल 2024 मध्ये प्रथम आहे. तर याच्यामध्ये कुठली संस्था आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची संस्था आहे. ही संस्था दरवर्षी अहवाल जाहीर करते आणि 2012 पासून हा अहवाल जाहीर केला जातो आणि 20 मार्चला काय असते? जागतिक आनंद दिवस असते. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता शेवटचे 3 देश बघितले तर तुम्हाला आनंदी आणि फार कमी आनंद असणारे देश जर बघितले तर 143 देशांची यादी दिसेल. 143व्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश आहे. मला इथं वेगळं काही सांगायची गरज नाही आहे की अफगाणिस्तान का दुःखी आहे, तेव्हा तुम्हाला माहित आहे अफगाणिस्तान देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर 143. मानव विकास अहवालामध्ये 193व्या क्रमांकावर आपण काय पाहिला होता? सोमालिया नावाचा देश बघितला होता. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि इथं आनंद अहवाल म्हणजे सर्वात कमी, म्हणजे त्याला कमी नाही तर सर्वात दुःखी देश इथं कोण आहे? तर अफगाणिस्तान आहे. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला मग लक्षात घ्या, जागतिक आनंद अहवाल 2024 मध्ये बाबत कोणतं विधान अचूक आहे? आता हे प्रश्न इथं दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका की जागतिक आनंद अहवाल 2024 बाबत कोणती विधाने अचूक आहे, बिनचूक आहे असं विचारलेलं आहे. पहिलं विधान दिसतंय, डेन्मार्क हा देश या अहवालात प्रथम आहे असं म्हटलेलं आहे. अफगाणिस्तान हा देश या अहवालात शेवटच्या स्थानी असं म्हटलेलं आहे आणि भारताचा क्रमांक या अहवालात किती? 126वा असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात घ्या, इथं दिलंय फक्त अ, ब, ब, क आणि अ, ब, क असे पर्याय दिलेले आहे. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला डेन्मार्क, आता बरेचदा काय असतं अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला मी चौकट बनवताना सांगितलं की एक चौकट आपली असली पाहिजे जेव्हा अहवाल आणि निर्देशांकाचा आपण अभ्यास करतो. तर पहिला देश तुम्हाला माहित पाहिजे, शेवटचा देश तुम्हाला माहित पाहिजे आणि इकडे भारताचा क्रमांक तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मल्टीलाईनला सुद्धा प्रश्न आला तर प्रश्न तुमचा सुट्टा कामा नाही. मग आता बघा, डेन्मार्क हा देश प्रथम स्थानी नाही तर आपण मागेच इथं बघितलं, लक्षात घ्या, फिनलँड नावाचा देश इथं काय आहे? प्रथम क्रमांकावर आहे. फिनलँड नावाचा देश, फिनलँड. आता फिनलँड नावाचा देश जर बघितला तर अफगाणिस्तान आपण बघितलंच आहे. 143व्या क्रमांकावर कोण होता? अफगाणिस्तान होता. ठीक आहे, आणि भारताचा क्रमांक आपण किती पाहिला होता? 126 पाहिलाच होता. आता तुम्ही बघून घ्या, इकडे मी सगळं दिलेलंच आहे. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या 2 मिनिटं, अविधान चुकलेलं आहे. ब आणि क तर तुम्हाला पर्याय क्रमांक 3 दिसतील. आता इथे अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर प्रश्न सोडवायचे कसे हेही सांगतो. बघा आता लक्षात घ्या, आता तुम्हाला माहित आहे आता हा जागतिक मानव विकास अहवालावर संदर्भातला प्रश्न आहे. ठीक आहे, हा सोडवायचा कसा बघा, लक्षात घ्या. जागतिक आनंद अहवाल याच्यावर विचार केला तर आता हा पहिलंच विधान तुम्हाला चुकलाय माहित आहे. मग तुम्हाला अ नंबरचं विधान कोणत्या कोणत्या स्टेटमेंटमध्ये ते बघावं लागेल. म्हणजे हे विधान तर नसेलच, हे नसेलच, हे नसेलच, तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघतं. पण बरेचदा विद्यार्थी काय येतं, त्याला माहित आहे की हे विधान चुकलेलं आहे तरी हे 2 विधान वाचत नेतो तो. असं करू नका, तुमचा वेळ वाचेल, कारण कंबाईनला तसाच वेळ पुरत नाही. ठीक आहे, कारण कंबाईनला तुम्हाला माहित आहे गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्नांना 20 प्रश्न असतात गणित बुद्धिमत्ताला आणि इतर जीएस प्रश्न आहे. मग अशा वेळेस आपल्याला वेळ कसा पुरवता येईल किंवा वेळ कसा वाचवता येईल गणित बुद्धिमत्तासाठी, तर असे मल्टीलाईन स्वरूपाचे प्रश्न आले ना तर तुम्हाला तिथे तुमचा वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे, चला त्यानंतर जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल. आता जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल निर्देशांक आहे 2024चा. प्रेस संदर्भात किंवा मीडियाच्या संदर्भातला अहवाल आहे, जिथे कोणत्या देशामध्ये मीडियाला किती स्वातंत्र्य आहे या संदर्भातला अहवाल आहे. हा जाहीर झाला 3 मे 2024ला. संस्था कोणती आहे जी हा अहवाल जाहीर करते? या संस्थेचं नाव आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स आणि ही संस्था 2002 पासून, बघा लक्षात घ्या, 2002 पासून हा अहवाल दरवर्षी जाहीर करते. मग आता चौकट बनवायची आपल्याला, या अहवालाची चौकट बनवली तर बघा काय लक्षात येईल. भारताचा क्रमांक 2024 मध्ये जर पाहिला तर 180 देशांच्या यादीमध्ये 159व्या क्रमांकावर आहे. 159 किती आहे? 159व्या क्रमांकावर आहे. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 180 पैकी 159. मग 2023 मध्ये लक्षात घ्या, 23 मध्ये भारत 161व्या क्रमांकावर आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. किती? 161. म्हणजे मी 24ची आणि 23ची तुलना केली, हे लक्षात असू द्या, कारण का बरेचदा आपल्याला प्रश्न हे तुलनात्मक स्वरूपाचे विचारलेले जातात. मग आता पहिले देश जर पाहिले इथं तुम्हाला नॉर्वे नावाचा देश दिसेल. हा जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवालामध्ये किंवा निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, नॉर्वे नावाचा देश. मग आता नॉर्वे नावाचा देश बघितल्यानंतर लक्षात येईल शेवटचा नावाचे देश पाहिला तर 180
देशांची यादी या अहवालात प्रकाशित केलेली आहे. तर 180 मध्ये शेवटचा क्रमांक तुम्हाला दिसेल इरिट्रिया नावाचा देश दिसेल. कुठला? तर इरिट्रिया नावाचा देश दिसेल. इरिट्रिया, आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल की इथं बरेचदा कन्फ्युजन होऊ शकतं की जर तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी कुठला देश जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये शेवटच्या स्थानी आहे, तर त्याच्यात अफगाणिस्तान किंवा सोमालिया सुद्धा ऑप्शन मध्ये राहील. पण लक्षात घ्या, याच्यात सोमालिया शेवटच्या 3 मध्ये नाहीच आहे किंवा अफगाणिस्तान आहे, पण हा अफगाणिस्तान 178व्या स्थानी आहे. लक्षात घ्या, कारण की मुलांचं ना इथं कन्फ्युजन जास्त वाढतं. ठीक आहे, ही जी चौकट आहे ना, ही चौकट बनल्यानंतर इथं हेच थोडं स्टार पॉईंट करून ठेवायचं. ठीक आहे, इथं अफगाणिस्तान तुम्हाला वाटते बा मग तिकडे प्रेसला स्वातंत्र्य नाही आहे, पण हे सगळ्यात 180व्या क्रमांकावर इरिट्रिया नावाचा देश आहे. पण 178ला अफगाणिस्तान आहे, हे लक्षात असू द्या, कारण की इथे तुमचं कन्फ्युजन वाढू शकतं. ठीक आहे, मग आता हे भारताचे काही शेजारील देश आहे यांचे क्रमांक दिलेले आहेत. ही PDF मी संपूर्ण बॅचमध्ये टाकली आहेत. आणि काही विद्यार्थी विचारतो की सर तुमच्या सगळ्या नोट्स ज्या युट्यूबला घेत आहे कुठं मिळतील? आपल्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना मी दिलेलाच आहे, तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला मग आता लक्षात घ्या, आता हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 बाबत खालीलपैकी अचूक विधान निवडा. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचा आणि मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. भारताचा या निर्देशांकामध्ये 159वा क्रमांक आहे. आपण चौकट बनवली होती बेटा. ठीक आहे, आपण चौकट बनवली होती. चौकटीमध्ये सांगितलं होतं 180 देशांपैकी किती रे? 159 भारताचा क्रमांक चौकटमध्ये. ठीक आहे, मग त्यानंतर पाहिलं होतं प्रथम स्थानी या निर्देशांकामध्ये नॉर्वे नावाचा देश आहे. बरोबर, आपण पहिला देश पाहिला होता, नॉर्वे नावाचा देश आहे. पण इथं संस्था विचारली की इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक पीस ही संस्था हा अहवाल जाहीर करते. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक पीस, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी अहवाल जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल आहे हा कोण जाहीर करते? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था हा अहवाल जाहीर करते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. बघा लक्षात घ्या, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक पीस ही संस्था जाहीर नाही करत, तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था हा अहवाल जाहीर करते. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जर पाहिलं अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? 2 नंबरचा बरोबर येईल. प्रश्न कसे सोडवायचे, कुठं लॉजिक लावता येईल? आता हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स पीस म्हटलं की शांतता. मग ही जी संस्था आहे ही जागतिक शांतता निर्देशांक जाहीर करते. कोणते देश सर्वात शांत आहे आणि कोणते देश सर्वात अशांत आहे अशा संदर्भातला जो जागतिक शांतता अहवाल आहे ही संस्था तो अहवाल जाहीर करते. ठीक आहे, जागतिक प्रेस स्वातंत्र्य म्हटलं तर ते कुठली जाहीर करते? तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था जाहीर करते. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 2. बघा, जागतिक शांतता निर्देशांक, आताच आपलं त्याच्याबद्दल बोलणं झालं होतं की कोणते देश हे सर्वाधिक शांत आहे किंवा अशांत आहे या संदर्भातला अहवाल आहे. संस्था मी अगोदरच सांगितलं होतं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाची संस्था आहे. ही संस्था दरवर्षी हा अहवाल जाहीर करते, शांतता अहवाल. हे सगळे महत्त्वाचे अहवाल घेतोय, लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, जागतिक शांतता निर्देशांकामध्ये टोटल 163 देशांची यादी झाली आणि याच्यात भारताचा क्रमांक हा 116 आहे. असंच हे लिहून ठेवा, जे जे महत्त्वाचे अहवाल आहे ते असंच लिहून ठेवा. चौकट बनवा. ठीक आहे, टॉपिकची चौकट बनवा किंवा गोला बनवा, काही बनवा, त्याच्यातच तुम्हाला काय करायचे हे पॉईंट लिहून ठेवायचे. आणि जातानाही जर समजा तुम्ही रिवाइज करून गेले आणि एखादा क्लिक झाला तर तुमचा मार्क वाढू शकतो ना बेटा. मग पहिले 3 देश मध्ये बघितलं तर आईसलँड नावाचा देश पहिल्या क्रमांकावर आहे. आईसलँड. फक्त ना एक थोडंसं इथं काळजी घ्यायचं इथं म्हणजे काय माहिती आहे का, जेवढेही अहवाल आहे या अहवालामध्ये पहिल्या देशामध्ये तुम्हाला नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, स्वित्झर्लंड असे देश दिसतील. तर तुम्हाला हे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. पण सहसा क्वचित जिथं प्रश्न असते भारताच्याच आतापर्यंत कंबाईनला जे प्रश्न अहवालावर आले त्यात भारताचाच क्रमांक विचारला गेलेला आहे. पण इथे आयोग आता थोडं जर त्यांनी लेवल वाढवली तर तुम्हाला असं विचारतील, कारण की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन इथं फार जास्त होतं. तर इथे आईसलँड नावाचा देश शांततामध्ये सर्वात शांतताप्रिय देश आहे आईसलँड. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्रमांकाचा आयर्लंड नावाचा देश आहे. आणि आता भारताच्या शेजारील जे देश बघितले तर हे तुम्ही नोट्समधून वाचून घ्या, छानपैकी पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि शेवटचे 5 देश जर पाहिले तर याच्यामध्ये 163व्या क्रमांकावर तुम्हाला येमेन नावाचा देश दिसेल. हा सर्वात अशांत देश आहे. अशांत, हा सर्वात अशांत म्हणजे तुम्हाला विचारतील जागतिक शांतता निर्देशांकामध्ये
सर्वात शेवटच्या स्थानी कुठला देश आहे तर हा येमेन आहे. इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये अफगाणिस्तान, सोमालिया आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे पर्याय असू शकतात. तर लक्षात घ्या इथं येमेन नावाचा देश आहे हा सर्वात अशांत आहे, लक्षात असू द्या. येमेन, कन्फ्यूज व्हायचं नाही. अशांत मध्ये अफगाणिस्तान नाही आहे, येमेन नावाचा देश आहे, लक्षात असू द्या. तसंच मी तुम्हाला इकडे जागतिक प्रेस स्वातंत्र्यामध्ये सर्वात शेवटी जर पाहिलं इरिट्रिया नावाचा देश सांगितला, ते सुद्धा अफगाणिस्तान नाही आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, चला हा आता बघा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ठीक आहे, जे विद्यार्थी हे लेक्चर बघताय ना माझं, तर मला म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही लेक्चर बघताय तर प्लीज तेवढं कमेंट करा. माझे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चालू घडामोडीचे सेमिनार चालू आहे बरेच. आम्ही 10-12 जिल्ह्यामध्ये सेमिनार घेतले. तर अजूनही पुढच्या 2 तारखेपर्यंत म्हणजे त्याच्या 25 जानेवारीपर्यंत आमचे जवळपास 22 ते 25 जिल्ह्यात सेमिनार असणार आहे. तर तुम्ही त्या याच्या कमेंट करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या स्टेप अप अकॅडमीच्या, जेणेकरून जो काही भविष्यात सेमिनार होईल चालू घडामोडीचा याचा लाभ तुम्हाला घेता येईल, याचा बेनिफिट तुम्हाला होईल. कुठल्या जिल्ह्यातून लेक्चर बघताय तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 बघतो, हा सुद्धा एक महत्वाचा आहे. हा जून 24 मध्ये जाहीर झाला. जागतिक आर्थिक मंच ही संस्था आहे, या संस्थेने ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 जाहीर केला आणि याच्यामध्ये भारताचे स्थान 24चा विचार केला तर हे 129वे स्थान आहे. 23 मध्ये 127वा क्रमांक आपला कशाबद्दल होता तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये होता. मग 2 वर्षातलं मग का देतोय, बरेचदा तुलनात्मक स्वरूपाचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे गरजेचं आहे. ठीक आहे, पहिले 3 देश जर बघितले तर आइसलँड नावाचा देश हा पहिल्या क्रमांकावर आहे, आइसलँड. त्यानंतर फिनलँड नावाचा देश 2 नंबरला आहे, फिनलँड. ठीक आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर पाहिला तर नॉर्वे नावाचा देश आहे. मग इथं ग्लोबल जेंडर गॅप मध्ये शेवटच्या स्थानी जर पाहिला तर हा इथं दक्षिण सुदान आहे, हा स्टार पॉईंट करून ठेवा. बघा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट पाहिला तर चौकट बनवली तुम्ही, चौकट बनवल्यावर काय समजलं का जून 2024 मध्ये 24चा अहवाल आहे. ठीक आहे, जागतिक आर्थिक मंच ही संस्था जाहीर करते, संस्थेचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. भारताचा क्रमांक 24 मध्ये हा 129वा आहे. पहिला देश जर विचारला तर आइसलँड आहे, शेवटचा देश विचारला तर दक्षिण सुदान आहे. चौकट बनली. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024, पहिला देश विचारला तर आइसलँड, शेवटचा विचारला तर दक्षिण सुदान. संपला. इथेच तुम्हाला काय करायचे, प्रत्येक टॉपिकची चौकट बनवायची आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे, चला मग लक्षात घ्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024. आता याचं मला उत्तर टाका, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका काय काय नेमकं याचं उत्तर निघतं तर. ठीक आहे, बघा लक्षात घ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट ही संस्था ही निर्देशांक जाहीर करते असं म्हटलं आहे. बरोबर आहेत का रे, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. भारताचा या रिपोर्टमध्ये 129वा क्रमांक आहे आणि आइसलँड हा देश 15 वर्षापासून अव्वल स्थानी असं म्हटलंय. आइसलँड हा अव्वल स्थानी जर बघितलाच होता, बरोबर आहे. आणि भारताचाही क्रमांक काय होता 129 होता, त्याच्यामुळे ब आणि क बरोबर आहे. फक्त ही कुठली संस्था आहे तर ही संस्था लक्षात घ्या जागतिक आर्थिक मंच, म्हणजे याला आपण काय म्हणतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंच ही जी संस्था आहे हा अहवाल जाहीर करते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट ही संस्था जाहीर करत नाही, त्याच्यामुळे पहिलं विधान काय होतं चुकलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला अजून एक महत्वाचा प्रश्न आहे अहवाला संदर्भात, निर्देशांका संदर्भात. याचं उत्तर कोणाला जर येत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. अमेरिकन न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट देश कोणता आहे असं म्हटलेलं आहे. जगातला सर्वोत्कृष्ट देश विचारलेला आहे, कोणत्या संस्थेने अहवाल आहे, अमेरिकन न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या क्रमवारीनुसार जगातला सर्वोत्कृष्ट देश तुम्हाला विचारलेला आहे. हा देश तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्वित्झर्लंड आहे, नेदरलँड आहे, न्यूझीलंड आहे की आयर्लंड आहे, 4 पर्याय. पण मात्र ना ऑप्शन असे मागं पुढे दिलेले आहेत. बरेचदा असे प्रश्न आपल्याला दिसतात मित्रांनो, लक्षात घ्या. सोपा प्रश्न असतो, ऑप्शन असे कसे असतात मागे पुढे दिलेले असतात. म्हणजे तुम्हाला जर उत्तर माहित आहे की नाही बा सगळ्या जगातील सर्वोत्कृष्ट देश हा स्वित्झर्लंड म्हटलाय, स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, पण आपल्या डोक्यामध्ये काय असतं एकच असतं आणि गोल करताना आपण एकलाच गोल करतो. पण एक अ नंबरचा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आता हे कधी होतं, कारण की जेव्हा पेपरला जाता तिथं पेपरला एक प्रेशर असतं. मित्रांनो काळजी करू नका, आपला कॅमेरा जरी बंद झाला असेल मी लगेच चालू करतो. ठीक आहे,
काही काळजी करू नका, ठीक आहे. चला या वापस या. चला बघा, लक्षात घ्या. पुढचा आपण हा जो प्रश्न बघतोय, सर्वोत्कृष्ट जगातील सर्वोत्कृष्ट देश आपण बघत होतो. मी या पर्यायाबद्दल तुम्हाला सांगत होतो. बघा हे पर्याय जे सांगतोय ना, म्हणजे तुम्हाला स्वित्झर्लंड उत्तर माहित असेल, स्वित्झर्लंड 1 नंबरला दिलेला आहे. पण लक्षात घ्या, स्वित्झर्लंड 1 नंबरला जरी दिलाय, पण तो कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, ठीक आहे. मागे पुढे आयोग पर्याय करतो, तर लक्षात असू द्या, ठीक आहे. चला त्यानंतर महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, 2024च्या हुरून इंडिया रिच लिस्टनुसार आशियातील सर्वाधिक अब्ज देशांची राजधानी कोणती आहे असं म्हटलेलं आहे. कुठली आहे? हे 2024ची हुरून इंडिया रिच लिस्ट, श्रीमंतची यादी आहे. या यानुसार आशियातील सर्वाधिक अब्ज देशांची राजधानी कोणती ठरलेली आहे. इथं पर्याय तुम्हाला दिसतो, बीजिंग आहे, मॉस्को आहे, मुंबई आहे आणि यापैकी नाही आहे. तर याचं अचूक उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच मी उत्तर सांगतो, बीजिंग नाही आहे, मॉस्को नाही आहे. तर याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 नाही म्हणता येईल, क म्हणता येईल, आणि क तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसेल. आणि याच्यामध्ये काय दिलंय? मुंबई, ठीक आहे. मुंबई हे उत्तर आहे. आर्थिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे, हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. पुन्हा एक आर्थिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे, ज्याला म्हणतो आपण जागतिक गुंतवणूक अहवाल 2024. कोणती संस्था जाहीर करते? तर अनकड नावाची संस्था. याचं फुल फॉर्म सांगतो, UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था. ही संस्था हा अहवाल दरवर्षी जाहीर करते. याला म्हणतो वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, जागतिक गुंतवणूक अहवाल. मग याच्यानुसार सर्वाधिक FDI प्राप्त देश जर पाहिले तर याच्यामध्ये अमेरिका आहे. अमेरिकेने 2024च्या 311 अब्ज डॉलरचं FDI प्राप्त केलेलं आहे. आणि भारताचा क्रमांक जर पाहिला, हा 15वा आहे. पहिले 10व्या क्रमांकावर होता, आता 15व्या क्रमांकावर गेलेला आहे भारत. आणि भारतानं FDI प्राप्त केलेला आहे 28 अब्ज डॉलर. म्हणजे याच्यात जर याची तुलना केली तर फार मोठा डिफरन्स दिसतो तुम्हाला, ठीक आहे. मग याच्यामध्ये फक्त तुम्हाला अमेरिका माहित असणं गरजेचं आहे, चीन असणं म्हणजे हे 2 देश माहित असणं गरजेचं आहे. आणि आपण भारतात आहो, MPSCची तयारी करतोय, तर भारताचा या अहवालामध्ये कितवा क्रमांक आहे? जागतिक गुंतवणूक अहवाल. IMP करा. मला वाटतं यावर्षी 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रिडिक्शन घ्या. हे सगळे प्रश्न प्रिडिक्शन वालेच आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला, शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अहवाल, ज्याने मागच्या 2-4 वर्षातले पेपर अनालिसिस केले असेल, तर यावर प्रश्न विचारलाय की असर नावाचा अहवाल खालीलपैकी कोणती संस्था जाहीर करते? शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे असर. तर हा अहवाल कोणती संस्था जाहीर करते असं विचारलेला आहे. असर नावाचा अहवाल आहे, शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे. तर प्रथम नावाची संस्था ही असरचा अहवाल जाहीर करते. यावेळेस आपण जानेवारी 24 मध्ये जाहीर झालाय. आणि या अहवालाचे शीर्षक तुम्हाला माहित पाहिजे, बियॉन्ड बेसिक हे शीर्षक आहे. पहिला अहवाल हा आला होता 2005 साली आला होता, प्रकाशित झाला होता. आणि आता जानेवारी 2024 मध्ये आलेला आहे. संस्था कुठली आहे? तर प्रथम नावाची संस्था आहे. मात्र आता याची वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की नुकताच असरचा जो अहवाल आला आहे त्यापैकी खालीलपैकी कुठलं वैशिष्ट्य नाही. तर 2-4 गोष्टी सांगतो, लक्षात असू द्या. परीक्षेत जर आला तर माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, हे शेवटचं लक्षात घ्या. 14 ते 18 वयोगटातील किती? 14 ते 18 वयोगटातील 25% विद्यार्थ्यांना, 14 ते 18 वयोगटातील 25% विद्यार्थ्यांना मातृभाषेतील परिच्छेद वाचता आला नाही. म्हणजे जे आपली मातृभाषा आहे, या मातृभाषेतील परिच्छेद वाचता आला नाही, ही एक शोकांतिका आहे. या अहवालानुसार मी नाही बोलतो, ही अहवाल असं सांगतोय, ठीक आहे. मग जवळपास 90% युवांच्या घरात स्मार्टफोन आहे असं म्हटलेलं आहे. आणि तसंच केवळ 57.3% युवा इंग्रजी वाक्य वाचू शकतात असं या अहवालात म्हटलंय. तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि 14 ते 18 वयोगटातील 86.8% बालकांची शैक्षणिक संस्थेत नोंदणी झाली आहे असं म्हटलंय. शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अतिशय महत्त्वाचा आहे. 1-2 वेळा प्रश्न विचारला, एकदा तर आता नुकतंच एक 4-5 वर्षाअगोदर, 4-5 नाही 2-3 वर्षाअगोदर प्रश्न आहे. असर हा अहवाल कोणती संस्था जाहीर करते? ज्यांनी करंटचे मागचे प्रश्न अनालिसिस केले, तसं कोणताही विद्यार्थी करंटचे प्रश्न अनालिसिस करत नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदरच प्रेडिक्शन सांगतो की या अगोदर कसा प्रश्न आलेला आहे, पुढे भविष्यात काय प्रश्न येणार तर मी सांगतो. काळजी करण्याचं कारण नाही आहे. चला पुढे चला. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMFने जारी केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांकामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? मला हा, तुम्ही काय करा, मला पर्यायामध्ये याचं उत्तर टाका. इथं बघा, सिंगापूर दिलाय, डेन्मार्क आहे, अमेरिका आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे.
मला तुम्ही काय करा, याच्यामध्ये उत्तर टाका, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका की याचं नेमकं उत्तर काय आहे. तर ठीक आहे, चला. IMF ने जारी केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांकामध्ये याचं उत्तर टाका, मला कमेंट बॉक्समध्ये टाका नेमकं काय उत्तर आहे. तर चला, मी उत्तर सांगतो याचं अचूक उत्तर आहे, IMF ने जे जाहीर केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक आहे याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सिंगापूर नावाचा देश आहे. म्हणजे हा कुठं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय. 2 बरोबर आहे. तुम्ही 1 नाही मारायचं बाळा, कारण का कुठं दिलाय, पर्याय क्रमांक 2, 2 मध्ये आहे मध्ये आहे सिंगापूर. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा शैक्षणिक घडामोडी संदर्भात लावलाय कॅकलरी सायमन. जागतिक विद्यापीठ क्रमवारी कॅकलरी पोट्टे कुकलेरी वाचतात, तो कुकलेरी नाही आहे, ते कॅकलरी सायमनचा अहवाल आहे. ठीक आहे, QS रँकिंग याला म्हणतात बघा. कॅकलरी सायमन ही संस्था आहे. कॅकलरी सायमनने एक अहवाल जाहीर केला 2025 सालासाठी. त्याच्यामध्ये पहिले 3 ज्या संस्था सांगितल्या जगातल्या, त्याच्यामध्ये एक MIT अमेरिका ही सलग 13व्यांदा प्रथम स्थानी आहे किंवा अव्वल स्थानी आहे. आणि 10 वर्षापेक्षा एखादी संस्था अव्वल स्थानी राहत असेल किंवा 5 वर्षापेक्षाही, तर त्यावर प्रश्न असतो. तर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिका यावर प्रश्न येऊ शकतो. QS रँकिंग जागतिक हे विद्यापीठ क्रमवारी आहे, लक्षात घ्या. जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे जून 2024 मध्ये जाहीर झालेली आणि त्याचं टायटल 25 आहे, हे लक्षात असू द्या. दुसरं इम्पिरियल कॉलेज लंडन UK. तिसरं जर विचारलं तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UK, हे लक्षात असू द्या. मग आता भारतासंदर्भातला विचार केला तर IIT बॉम्बे ही संस्था 2024च्या टायटलमध्ये 149व्या स्थानावर होती आणि 2025च्या टायटलनुसार 118व्या क्रमांकावर आहे. म्हणजे 149 वरून काय केलंय, 118व्या स्थानावर काय केलंय, झेप घेतलेली आहे या संस्थेनं, हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. मग आता बघा भारतीय संस्था आणि त्यांचे क्रमांक आलं का लक्षात. भारतीय संस्था आणि त्यांचे क्रमांक. मग याच्यामध्ये IIT बॉम्बे 118 हा एक माहित असू द्या, IIT बँगलोर हा एक तुम्हाला माहित असू द्या. बस हे दोनच तुम्हाला संस्था माहित असणं अपेक्षित आहे इथे. ठीक आहे, चला. त्यानंतर आता हे एक ऑपरेशन संदर्भातला प्रश्न आहे. भारत सरकारने मार्च 24 मध्ये हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवलेत म्हणते. ठीक आहे, बरेचदा आपल्याला मागच्या राज्यसेवेला एक ऑपरेशनवर प्रश्न आला होता, तर हा एक प्रश्न याच्यात आलेला आहे. ऑपरेशन इंद्रावती आहे हे. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैती मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती राबवलेलं आहे. अतिशय IMP आहे, करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जागतिक व्यापार आउटलुक हा सुद्धा एक इकॉनॉमिक संदर्भातला अहवाल आहे, आर्थिक संदर्भातला अहवाल आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. हा अहवाल जागतिक व्यापार संघटनेने एप्रिल 24 मध्ये जाहीर केला. मला सांगा, जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद मागच्या वर्षीची कुठे पार पडलेली तुम्ही सांगू शकता मला, कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशमध्ये वस्तू जर पाहिल्या तर चीन दिसतो, पहिला देश सांगतो. भारताचा क्रमांक पाहिला तर 17. सर्वाधिक आयात करणारे देश वस्तू म्हणतोय बरं, वस्तू तर अमेरिका. आता हे दोन्ही वस्तूच्या संदर्भातले, आता खालचे जे बघतोय हे सेवा संदर्भातले बघतोय. सर्वाधिक निर्यात करणारे देश जे सेवा निर्यात करतात याच्यामध्ये अमेरिका नंबर आहे. ठीक आहे. आणि सर्वाधिक आयात करणारे देश मध्ये सेवा, तर ही अमेरिका आहे. फक्त इथं लक्षात घ्या, सगळ्याच्यात अमेरिका एक नंबरला आहे, फक्त निर्यात मध्ये वस्तूमध्ये चीन 1 नंबरला आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आर्थिक संदर्भातला अहवाल आहे, हे व्यवस्थित छानपैकी वाचून जायचं, कारण की येणाऱ्याच्यात प्रश्न येऊ शकतो. आता वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 बघतोय. आता हा रेमिटन्स संदर्भात लावला. तर रेमिटन्स काय आहे, जे भारतातले जे काही व्यक्ती आहे हे बाहेर देशात जाऊन काम करतात आणि तिथे कमावलेले पैसे जे आहे हे आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी पाठवतात, तर त्याला आपण रेमिटन्स म्हणतो. आणि भारत असा पहिला देश बनलाय की ज्याने 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनलाय. त्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आर्थिक घडामोडी संदर्भातला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने हा अहवाल जाहीर केला. याच्यामध्ये सर्वाधिक रेमिटन्स, याला मराठीमध्ये वित्त प्रेषण असं म्हणतात, वित्त प्रेषण जाहीर करणारा देश. याच्यामध्ये भारताने 111.22 अब्ज डॉलर काय केलेला आहे, तर रेमिटन्स प्राप्त केलेला आहे. भारताचा पहिला क्रमांक लागतो. दुसरा क्रमांक मेक्सिकोचा लागतो, 61.1 अब्ज डॉलर रेमिटन्स त्याला किंवा वित्त प्रेषण म्हणतो, हे काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. चीनचा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर लागतो, 51 अब्ज डॉलर. पण सर्वाधिक रेमिटन्स कोण पाठवते, तर अमेरिका कडून सर्वाधिक रेमिटन्स येते. तर रेमिटन्स पाठवणारे देश जर पाहिले तर 69.15 अब्ज डॉलर तुम्हाला दिसते. 2 नंबरला सौदी अरेबिया आहे. रेमिटन्स प्राप्त करणारे, हे पाठवणारे, प्राप्त मध्ये भारत 1 नंबरला आहे
आणि 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश कोण ठरलेला आहे, तर भारत ठरलेला आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत शहरे 2024चा अहवाल, जगातील सर्वात श्रीमंत शहरे 2024 अहवाल. एकदा हा प्रश्न विचारलेला होता, तर तुम्हाला भविष्यात यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हेनली अँड पार्टनर्स न्यू वर्ल्ड वेल्थ डेटा इंटेलिजन्स या संस्थेने अहवाल जाहीर केला. याच्यामध्ये पहिले 3 जर देश पाहिले, 3 शहरे पाहिले, तर पहिलं न्यूयॉर्क आहे, दुसरं बे एरिया आहे आणि तिसरं टोकियो नावाचं शहर आहे. सर्वात पहिले 3 श्रीमंत आहे. त्यानंतर याच्यात आपल्या भारतातले काही शहरांचा विचार केला तर मुंबईचा क्रमांक 24वा आहे अनुक्रमे आणि दिल्लीचा कितवा आहे, 37वा आहे. हे जगात सांगतोय. ठीक आहे. हा जगात मुंबईचा क्रमांक किती आहे, 24 आणि दिल्लीचा क्रमांक कितवा आहे, 37. पहिलं शहर विचारलं तर हा न्यूयॉर्क आहे. ही जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी आहे, लक्षात घ्या. चौकट बनवली, चौकटीमध्ये लक्षात येईल कोणती संस्था जाहीर करते, पहिला शहर कोणतं आणि भारतातले 2 शहर आहे जे पहिल्या 50 मध्ये आहे, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एक आहे मुंबई आणि एक आहे दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, एप्रिल 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. जगातील सर्वाधिक श्रीमंत, मला कमेंट बॉक्समध्ये टाका, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे जे 2 नंबरला आहे त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. 1 नंबरला सगळ्याच माहित आहे, जे 2 नंबरला आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. त्यानंतर बर्नार्ड अर्नॉल्ट हे व्यक्ती आहे, हे जगात सर्वात श्रीमंत आहे, 233 अब्ज डॉलर यांची संपत्ती आहे. त्यानंतर एलॉन मस्क, आता एलॉन मस्क कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे मग कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 195 आहे. ठीक आहे. आणि या 2024च्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे जे मुकेश अंबानी आहे हे 9व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. मुकेश भाई अंबानी तुम्हाला दिसतंय जिओ. ठीक आहे. तर ते 9व्या क्रमांकावर आहे आणि तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 24 बाबत आपण बघतोय. भारताचाच क्रमांक इथं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा 42वा क्रमांक आहे, लक्षात असू द्या. बाकी आणि अमेरिका हा बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा 42वा क्रमांक आणि अमेरिका पहिल्या स्थानी. एवढंच तुम्हाला इथं करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त करू नका, हे एवढंच महत्वाचं याच्यातलं. त्यानंतर लोकशाही निर्देशांक 2023 बाबत अचूक विधान निवडा. लोकशाही निर्देशांक एकदा सिंगल लाईन प्रश्न याच्यावर विचारलेला आहे, तर भविष्यातही विचारला जाऊ शकतो. भारताचा क्रमांक हा 41वा सांगितलाय जागतिक लोकशाही निर्देशांकामध्ये, 41. प्रथम क्रमांकावर नॉर्वे हा देश विचारलेला आहे, सांगितलाय नॉर्वे हा देश लोकशाहीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शेवटच्या स्थानी हा उत्तर कोरिया नावाचा देश असा विचारलेला आहे. उत्तर कोरिया नावाचा देश लोकशाही निर्देशांकामध्ये शेवटच्या स्थानी आहे. आणि इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट ही संस्था दरवर्षी हा अहवाल जाहीर करते, हे महत्वाचं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ ब क ड हे चारही विधानं या स्टेटमेंटचे बरोबर आहे. व्यवस्थित करूया. लोकशाही निर्देशांक 2023 बाबत आपण बोलत होतो. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 बघतोय आपण. अचूक विधान निवडा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, आता ट्रान्सपरन्सी लक्षात आलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं की ही संस्था जाहीर करू शकते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल भारताचा या निर्देशांकामध्ये 93वा क्रमांक आहे आणि या निर्देशांकामध्ये नॉर्वे हा प्रथम स्थानी असा म्हटलेला आहे. तर नॉर्वे प्रथम स्थानी नाही आहे, तर तुम्हाला पहिला देश इथं डेन्मार्क दिसतोय. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल मध्ये डेन्मार्क नावाचा देश पहिला आहे, नॉर्वे नाही आहे, कारण की नॉर्वे पहिल्या 3 मध्ये सुद्धा नाही आहे. तर लक्षात घ्या. आता याचं उत्तर अ आणि ब दिसतील तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. शेवटच्या स्थानी जर विचारलं तर 180व्या क्रमांकावर सोमालिया नावाचा देश तुम्हाला दिसेल. ठीक आहे. चला त्यानंतर बघा, लक्षात घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क क्रमवारी. ठीक आहे. याची आवृत्ती आहे 9व्या क्रमांकाची. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क क्रमवारी 2024. याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. एकच कॅटेगरीत लक्षात घ्या, ते एक सांगतो. देशातील अव्वल विद्यापीठ भारतीय विज्ञान संस्था बेंगलुरू. ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हे एक स्टार पॉईंट करून घ्यायचा. तुम्हाला इथे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आणि हे बाकीचं जे आहे ना व्यवस्थित वाचून जा. मला तरी वाटतं प्रेडिक्शन इथं समजा जर यावर प्रश्न आला तर तुम्हाला आवृत्ती विचारली जाईल. तर हे 9व्या क्रमांकाची आवृत्ती आहे नॅशनल. याला इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म NRF असं म्हणतो आपण. आणि देशातील अव्वल विद्यापीठ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आणि बाकीचं छान वाचून जायचं. आता इकडे NIRF बद्दल विचारलं तर याची सुरुवात ही 2005 पासून झाली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भातला हा रँकिंग फ्रेमवर्क क्रमवारी आहे, लक्षात असू द्या. हे बाकीचे काय करा, PDF मध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित वाचून घ्याल. ठीक आहे. हेनली पासपोर्ट अहवाल 2024.
जुलै 2024 मध्ये जाहीर झाला. दर वर्षातून दोनदा जाहीर होणारा अहवाल आहे हेनली पासपोर्ट, व्हिसा मुक्त संदर्भातला अहवाल आहे. त्यानंतर इथं जर बघा, लक्षात घ्या दोन गोष्टी आहे बघण्यासारख्या. या इंडेक्सनुसार सिंगापूर हा प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे. भारताचा इंडेक्समध्ये 82वा क्रमांक आहे, जुलै 24 मध्ये जाहीर झाला. आणि भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा मुक्त, व्हिसा शिवाय 58 देशामध्ये प्रवास करावा लागतो. तुम्हाला माहित आहे इतर देशामध्ये जायचं असेल तर तुम्हाला व्हिसा लागतं, पण आपल्याला असे काही 58 देश दिले, या देशामध्ये आपल्याला व्हिसा लागत नाही. असे 58 देश आहे, तुम्ही प्रवास करू शकता. नोकरीवर लागल्यानंतर बरेच 4-5 असे देश आहे की तुम्ही लाख रुपयात तुम्ही 5-6 बाहेरचे देश फिरू शकता. ठीक आहे, चला, जे व्हिसा मुक्त आहे, व्हिसा काढण्याची सुद्धा त्याला गरज नाहीये. पर्याय क्रमांक काय आहे तर याचं 4 उत्तर आहे. जागतिक भूक निर्देशांक, मागच्या वेळेस राज्यसेवेला प्रश्न आला 1 डिसेंबरच्या. ठीक आहे, मी मगाशी सांगितलं, मागच्या रीलमध्ये टाकलेत मी की आपण प्रेडिक्शन टाकलं होतं का, प्रेडिक्शन मध्ये कोणते कोणते टॉपिक येऊ शकतात. जागतिक भूक निर्देशांक 2024 बाबत योग्य विधान निवडा. भारताचा या निर्देशांकामध्ये 105वा क्रमांक आहे असं म्हटलेलं आहे. सोमालिया हा देश या निर्देशांकामध्ये शेवटच्या स्थानी आहे आणि 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. याचे तीनही पर्याय काय आहेत तर बरोबर आहे. भारताचा निर्देशांकामध्ये 105वा क्रमांक आहे. हा 24चा तुम्हाला जुना विचारलेला होता, त्यात 111 उत्तर होतं. आणि सोमालिया शेवटच्या स्थानी आहे आणि 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. याचे तीनही काय आहे तर बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, महत्वाचा जागतिक अन्न सुरक्षिता निर्देशांक 2024 मध्ये प्रथम स्थानी कोणतं राज्य विचारलंय बघा. राज्य अन्न सुरक्षिता निर्देशांक 2024 मध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानी असं विचारलं. त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र दिलेला आहे, केरळ दिलेला आहे, तामिळनाडू आहे आणि गुजरात आहे. तर याचं अचूक उत्तर आहे राज्य अन्न सुरक्षिता निर्देशांक 2024 नुसार केरळ राज्य प्रथम स्थानी आहे, केरळ. ठीक आहे, मग आता याच्या संदर्भात जर बघितलं तर पहिल्या नंबरला केरळ दिसतील, दुसऱ्या नंबरला तामिळनाडू दिसतील. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला, तर इथे मित्रांनो काही महत्वाचे जे चालू घडामोडीचे आपले टॉपिक मी कव्हर केले. ज्या विद्यार्थ्यांना मला बरेच विद्यार्थी विचारत होते की सर बॅच बद्दल काही माहिती पाहिजे, तर माझा एक तुम्हाला नंबर देतो. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता, 7769812010. किंवा तुमचं पुस्तक कुठे उपलब्ध असेल तर या संदर्भात काही माहिती लागत असेल तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे 7769812010. यावर तुम्ही संपर्क करू शकता. तुमचे जे काही लेक्चर बद्दल फीडबॅक असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकू शकता, आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा भविष्यात तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर रिव्हिजन करायची आहे हे सुद्धा टाकू शकता. हे 7 ते 8 व्हिडिओची मी सिरीज तर घेणार आहोत आणि तुम्हाला वर्कबुक मात्र जे आहे हे नक्की सॉल्व करायचं आहे, कारण की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत या वर्कबुकचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, ही आपली बॅच बद्दल प्रमोशनल टॉपिक होते. आणि तुम्हाला काही अजून अडचणी असतील, चालू घडामोडी संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा इतर विषया संदर्भातल्या अडचण असतील किंवा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नाही तर काय करायचं आहे, याचं फ्रीमध्ये मेंटरशिप सुद्धा आहे. तुम्ही स्टेपअपच्या ज्या काही स्टेपअपचे काही संपर्क नंबर आहे यावर संपर्क करू शकता. आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या ज्या नवीन पॅटर्न म्हणजे 2025 पासूनचं जे नवीन पॅटर्न आता चालू होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न संदर्भातल्या नवीन बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसबद्दल काही माहिती पाहिजे असेल, मेंटॉरशिप फ्री मेंटॉरशिप आहे, तुम्हाला याच्याबद्दल सर्व माहिती डिटेलमध्ये दिल्या जाईल आणि मेंटॉरशिप प्रोग्रामसुद्धा फ्रीमध्ये मोफत असणार आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही आवश्यकता वाटतं की नाही मला हे करायला पाहिजे तर स्टेपअप अकॅडमीचे खाली काही नंबर दिलेले आहे, कमेंट बॉक्समध्ये आहे, कमेंट नाही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तर तुम्ही त्यावर संपर्क करू शकता. 2025ची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा ज्याला तयारी करायची आहे, आपले विद्यार्थी मित्र असतील, काही भाऊ बहीण असतील, त्यांना सांगा की नवीन ज्या बॅचेस आहेत, तुम्हाला माहित आहे की अत्यंत फार कमी कालावधीमध्ये स्टेपअप अकॅडमी आपली नावाजलेली आहे. टेस्ट सिरीज असो, आपल्या फास्ट ट्रॅक बॅचेस असो, रेग्युलर बॅचेस असो आणि महत्त्वाचं त्याच्यापेक्षा हरॅसमेंट बॅच जी आपली फार महाराष्ट्रात गाजलेली बॅच आहे. ठीक आहे, तर या बॅचबद्दलही तुम्हाला भविष्यातल्या बॅचेस करायचे असेल तर आपला स्टेपअप अकॅडमीच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहे, तुम्हाला 100% या बॅचेसचा फायदा होईल. चला, लवकरच भेटूया. आपला पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ चालू घडामोडीचा असणार आहे हा असणार आहे आपला भूगोल आणि पर्यावरण, भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातला असणार आहे. 2-3 प्रश्न आपल्याला भूगोल घडामोडीच्या संदर्भातल्या कंबाईनला दिसतात, तर तो टॉपिक लवकरच आपण व्हिडिओ लवकरच रिलीज करणार. तर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त सराव करा.
कारण की इथे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, त्यामुळे चालू घडामोडीचा सराव किंवा इतर विषयांचा सराव करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.